नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये अनुदान मिळतं. त्या 12,000 रुपयासाठी त्या अनुदानासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचे, तुमच्याकडे जे क्रोम ब्राउझर आहे ते काय करायचे, ओपन करून घ्यायचे. किंवा तुमच्याकडे आणखी पण एखादं कोणतं ब्राउझर असेल ते ब्राउझर तुम्ही काय करायचे, ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर या ब्राउझरमध्ये टाईप करायचे स्वच्छ भारत मिशन आणि टाईप केल्यानंतर काय करायचंय, सर्च करून घ्यायचंय. सर्च केल्यानंतर पुन्हा काय करायचं, तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला एक लॉगिनचा पर्याय दिसेल. आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करायचंय. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला स्वच्छ भारत मिशन रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल. याची जी डायरेक्ट लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पेजवर जे आहे ते येणार आहेत. आता इथे आल्यानंतर बघा काय दिले तुम्हाला, सिटीजन रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर इथे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्यायचंय. आता काय करायचं, तुम्हाला इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो काय करायचा, एंटर करून घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट ध्यानात घ्या, जो तुम्ही मोबाईल नंबर इथे टाकणार आहे तो तुमचा लॉग इन आयडी सुद्धा असणार आहे. आता तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर काय करायचंय, गेट ओटीपी या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून द्यायचंय. आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी जो आहे तो तुम्ही काय करायचंय, एंटर करून घ्यायचा आहे. ओटीपी एंटर करून घेतल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करायचंय. व्हेरीफाय ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा इंटरफेस जो आहे तो ओपन होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचं आधार कार्डवर नाव असेल तसं नाव तुम्ही काय करायचं, टाकून घ्यायचंय. नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जेंडर असेल ते काय करायचंय, सिलेक्ट करून घ्यायचंय. आणि त्यानंतर तुमचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्ही काय करायचंय, टाकून घ्यायचंय. ऍड्रेस टाकून घेतल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं जे राज्य आहे ते काय करायचंय, सिलेक्ट करून घ्यायचंय. राज्य सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघा इथे जो आपला कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड आपली इथे काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर बघा सबमिट या पर्यायावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते काय झालेलं आहे, सक्सेसफुली झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ओके या पर्यायावर क्लिक करायचंय. आता ओके या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा आपण आपला जो आधी नंबर आपण यामध्ये टाकला होता रजिस्ट्रेशनसाठी तोच नंबर आपल्याला इथे काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचंय, गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचंय. आता आणखी एकदा तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्ही इथे काय करायचंय, एंटर करून घ्यायचा आहे. ओटीपी एंटर करून घेतल्यानंतर बघा लॉग इन या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. साइन इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमचं नाव येईल, इथे तुमचा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही जी डिटेल्स टाकली आहे ती डिटेल्स इथे काय आहे, येऊन जाणार आहे. आता तुम्ही काय करायचं, डाव्या साईडला यायचंय. बघा डाव्या साईडला आल्यानंतर काय करायचंय, न्यू ऍप्लिकेशन हा जो फॉर्म आहे तो काय करायचा, आपल्याला भरायचा. यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून द्यायचंय. आता तुम्ही इथे बघू शकता की इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला साईडला कोणत्या साईडला क्लिक करून द्यायचंय. आता बघा आपल्या समोर एक ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आलेला आहे. आपल्याला हा काय करायचा आहे, फॉर्म जो आहे तो काय करायचा, पूर्णपणे फिल करून घ्यायचा आहे. आता स्टेट जे आहे ते ऑलरेडी सिलेक्ट होऊन आहेत. आपल्याला काय करायचंय, आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे ते काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा आपला जो ब्लॉक आहे तो ब्लॉक इथे काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, आपला पंचायत आपली जी ग्रामपंचायत आहे ती काय करायची, आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायची. ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्या जे गावाचं नाव आहे ते गावाचं नाव इथे काय करायचे, सिलेक्ट करून घ्यायचंय. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर बघा हॅबिटेशन नेम, म्हणजे एखाद्या आपल्या गावात वस्ती वगैरे असेल, तुम्ही जर वस्तीवर राहत असाल तर त्या वस्तीचं तुम्ही इथे काय करायचं, नाव जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. किंवा तुमच्या जर वस्ती नसेल तुम्ही डायरेक्टली तुमच्या गावाचं नाव जे आहे ते काय करायचे, सिलेक्ट करून घ्यायचंय. आता तुम्हाला काय करायचंय, पुन्हा भरून घेतल्यानंतर खाली स्क्रॉल करून घ्यायचंय. खाली स्क्रॉल करून घेतल्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचं जे आधार कार्डवर नाव असेल ते आधार कार्डवरचं नाव जे आहे ते काय करायचंय, टाकून घ्यायचंय. आधार कार्डवरचं नाव टाकून घेतल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर काय करायचंय, टाकून घ्यायचा आहे. आता आधार नंबर टाकून घेतल्यानंतर हा जो बॉक्स दिसतोय ह्या कन्सेंट जो आहे तो काय करायचा, आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय आधार नंबर या पर्यायावर क्लिक करायचंय. आता तुम्ही इथं बघू शकता तुमचा जो आधार क्रमांक आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. आता तुम्हाला इथे काय करायचंय, तुमच्या वडिलाचं किंवा तुमचे हसबंड असेल त्यांचं नाव इथे काय करायचं, तुम्ही टाकून घ्यायचंय. नाव टाकून घेतल्यानंतर त्यांचं जेंडर असेल ते जेंडर इथे काय करायचं, तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचंय. मेल फिमेल सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमची कॅटेगरी आहे एपीएल आहे का बीपीएल आहे ते तुम्ही काय करायचंय, सिलेक्ट करून घ्यायचंय. सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघा सब कॅटेगरी दिलेली आहे, तुम्ही एससी आहात की एसटी आहात का जनरल मध्ये येतात, तर काय करायचं, तुमचं जे पण असेल ते तुम्ही काय करायचंय, टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुमचा पुन्हा एकदा इथं जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर काय करायचा आहे, एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर करून घेतल्यानंतर तुम्हाला जर ईमेल आयडी टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकायची तर नका टाकू. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस टाकून घेतल्यानंतर बघा आपलं जे सेक्शन बी आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे. आता आपण काय करायचं, आपलं जे सेक्शन 3 आहे ते काय करायचंय, भरायचे. म्हणजेच आपल्याला बँक डिटेल जे आहे ते आपल्याला टाकायचे आहे. तर खाली काय करायचे, आपल्याला
स्क्रॉल करून घ्यायचंय. खाली स्क्रॉल करून गेल्यानंतर बघा सेक्शन सी मध्ये आलेले आपल्याला बँक अकाउंट डिटेल्स. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या बँक जी आहे त्या बँकेचा इथं तुम्हाला आयएफसी जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आयएफसी कोड टाकून घेतल्यानंतर नाव युअर आयएफसी कोड यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय. नाव युअर आयएफसी कोड यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपलं काय करायचंय, आपलं जे बँकेचं नाव आहे ते नाव इथं काय करायचे टाकून घ्यायचंय. त्यानंतर ब्रँच नेम जे असेल तिथे काय करायचं तुम्ही तुमच्या बँकचं टाकून घ्यायचंय. त्यानंतर चॉईस आयएफसी कोड यावर काय करायचंय क्लिक करायचं आणि जो तुमचा आयएफसी कोड असेल त्यावर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा आपला जो आयएफसी कोड आहे यावर क्लिक करून घ्यायचंय. क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता की इथं बघा बँक नेम आलेलं आहे, बँकेचा आयएफसी कोड आलेला आहे, ब्रँचचं नाव आहे ते पण आले, ब्रँचचा ऍड्रेस जो आहे तो पण आलेला आहे आणि बँक आपलं जे स्टेट आहे ते पण आलेलं आहे, डिस्ट्रिक्ट पण आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय इथं फक्त आपला जो अकाउंट नंबर आहे तो काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. एकदा अकाउंट नंबर टाकून घेतला तर बघा कन्फर्म अकाउंट नंबर पुन्हा एकदा आपला जो अकाउंट नंबर आहे तो काय करायचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर टाकून घेतला तर बघा आता आपलं जे पासबुक आहे बँकचं ते पासबुक इथे काय करायचं आपल्याला अपलोड करून घ्यायचंय. पासबुक अपलोड केल्यानंतर बघा आपला अप्लाय यावर क्लिक करून घ्यायचंय. आता तुम्ही बघू शकता की आपला फॉर्म जो आहे तो ऍप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली आपल्याला काय आलेलं आहे, इथं आपली जी ऍप्लिकेशन आयडी आहे ती सुद्धा इथं आपल्याला आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय त्यानंतर ओके या पर्यायावर क्लिक करून घ्यायचंय. ओके या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा आता आपण आपली जी ऍप्लिकेशन भरलं आहे ते ऍप्लिकेशन आपण इथं बघू शकतो. इथं क्लिक केल्यानंतर आपण जे ऍप्लिकेशन भरलं आहे ते ऍप्लिकेशन आपण बघू शकतो. इथं आल्यानंतर बघा इथं आपल्याला ऍप्लिकेशन आयडी देईन. आपण जसं आपण आपल्या ऍप्लिकेशन आयडीवर क्लिक करू त्यानंतर आपण जी पण माहिती भरली असेल ती माहिती पूर्ण इथं आपल्याला येणार आहे. आणि इथे बघा ट्रॅक स्टेटस म्हणजे आपलं ऍप्लिकेशन आता कुठपर्यंत गेलेलं आहे किंवा कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे हे सुद्धा आपण यामध्ये बघू शकतो. ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला काय करायचंय एकदा आपल्या ग्रामसेवकला भेटायचंय किंवा तेच तुम्हाला काय करतील कॉल करतील आणि तुमचे जे शौचालय असेल ते बघून वगैरे फोटो वगैरे घेऊन ते अपलोड केल्यानंतर हे जे फॉर्म आहे तो सक्सेस होणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये अनुदानाचा फॉर्म भरू शकतो. आणि मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.